नमस्कार मित्रांनो, आज एक खास व्हिडिओ काढत आहे, तो म्हणजे मोसंबीमध्ये. तर आपल्या अशा मोसंबी झालेल्या बघा. तर आपल्या मोसंबीमध्ये गळ सुद्धा नाही आहे. तुम्हाला दाखवतो, हे बघा. तुम्हाला कुठेही गळ दिसणार नाही. आहे का गळ? नाही. तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की कोणाच्या मोसंबी, प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो की तुमच्या मोसंबीला किती मोसंबी लागले, गळ आहे का, कोणती फवारणी घेतली का, कोणती फवारणी घेतली, आणि तुमच्या तिकडे काय भाव चालू आहे मोसंबीला, हे सुद्धा कमेंट करून सांगा. विसरू नका, कारण शेतकरी सांगू शकतो, बाकी दुसरं काही नाही. शेतकऱ्यांनी एकजूट राहिले तर मोसंबीला खूप भारी भाव भेटेल यंदा, कारण यंदा एकजूट होण्याची गरज आहे. आतापर्यंत झालं नाही, पण आतापर्यंत इथून पुढे शेतकऱ्यांना एकजूट झाले तर नक्की आपल्याला मोसंबीला चांगला भाव सापडेल. आपले असे झाड आहे मोसंबीचे, प्रत्येक झाडाला असा माल आहे. आपण आता एक 2-3 दिवसात एक फवारणी घेणार आहेत, त्याचा मधला बी तुम्हाला मी व्हिडिओ काढीन. कोणती फवारणी घेतली, कोणती सांगेन, आणि तुम्ही बी कोणती फवारणी घेतली आहे हे पण नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या तिकडे बी काय भाव केला, दिला आहे का नाही दिला, व्यापारी काय भाव मागतात, हे जर सगळं शेतकऱ्यांना कळलं तर बरं होईल. आणि मोसंबीला यंदा मला वाटतं भाव चांगलाच राहील, कारण माल बी कमी आहे. आणि सध्याला आता पाऊस पण बऱ्यापैकी चालू आहे. तर तुम्हाला दाखवतो आपली मोसंबी. हे बघा, अशी झाली. म्हणजे अजून आता थोडं पिवळटपणा यायला लागला मोसंबीला. खाली मी पहिली फवारणी तणनाशकाची मारली होती, आता अजून मारणार आहे. काही शेतकरी म्हणतात का तणनाशक मारल्यानं गळ होती, पण सध्याला तर गळ नाही बुवा. तुमच्या सगळं समोर आहे. बघू शकता, प्रत्येक झाडात असा माल आहे. पैठण तालुक्यातल्या सर्व शेतकरी सांगतो, एकजूट व्हा आणि सांगित चला की कुठे काय भाव चालू आहे मोसंबीला, म्हणजे सर्व शेतकऱ्यांना कळेल की मोसंबीला काय भाव चालू आहे. हे बघा, असा माल झाला आहे. तर धन्यवाद माझ्या सर्व शेतकरी मित्रांना. पण नक्की कमेंट करून सांगा की तुमच्या तिकडे काय भाव चालू आहे आणि किती माल आहे झाडाला, काय भाव दिला. धन्यवाद.